नमस्कार विद्यार्थी मित्रहो, व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण व्हेन डायग्राम, ऑपरेशन्स ऑन सेट यामधील 2 पॉइंट डिस्कस केलेले आहेत. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट अँड युनियन ऑफ सेट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरसेक्शन ऑफ सेट हा नेक्स्ट ऑपरेशन आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. डेफिनेशन बघा. इंटरसेक्शन ऑफ सेट्स. If A and B are subsets of a universal set X, then the set of those elements which belongs to both A and B is called as the intersection of set. That is, which are common to both A and B is called as the intersection of set A and B. सेट ए अँड सेट बी मध्ये जे कॉमन एलिमेंट्स असणार आहेत ते म्हणजेच काय असणार आहे, इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड इंटरसेक्शन ऑफ सेट बी, which is denoted by A intersection B. डेफिनेशन मध्ये काय सांगितले बघा. ए अँड बी आर सबसेट ऑफ युनिव्हर्सल सेट एक्स. एक्स हा ए कशाचा सबसेट आहे, एक्स. ए इज अ सबसेट ऑफ एक्स अँड बी इज अ सबसेट ऑफ एक्स. म्हणजे इन जनरल हा एक्स आहे, ह्या एक्स मधलाच हा ए असणार आहे, हा बी असणार आहे. किंवा असं पण असू शकतं, हा एक्स युनिव्हर्सल सेट झाला, हा सेट ए, हा सेट बी. हा म्हणजे काय झालं, कॉमन पोर्शन झाला दोन्हीमध्ये. हा काय झालं, एक्सचा सबसेट आहे, म्हणजे दोन्ही पण डिफरंट असू शकतात, दोन कंडिशन त्याला येऊ शकतात. ओके. आता ह्या दोन्हीमध्ये काय झालं, ह्या सेक्शनमध्ये फर्स्ट डायग्राममध्ये कॉमन आहे, म्हणजे काहीतरी ए इंटरसेक्शन बी एक्झिस्ट होणार आहे. ओके. आणि इथं काय कॉमन नाही, म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, फाय. Okay, thus A intersection B, that is equals to X such that X belongs to A and X belongs to B. जो असा एक एलिमेंट त्या सेट मध्ये बिलॉंग करणार आहे ए इंटरसेक्शन बी मध्ये, तो ए मध्ये पण बिलॉंग असणार आहे आणि बी मध्ये पण बिलॉंग असणार. इथं आपण व्हेन डायग्रामॅटिकली ए इंटरसेक्शन बी दाखवलेला आहे. हा एक्स हा युनिव्हर्सल सेट डिफाईन केला, ए हा घेतलाय सेट, बी हा, आणि जो शेडेड पोर्शन आहे तो काय असणार आहे, कॉमन रिजन असणार आहे सेट ए आणि सेट बी मधला. म्हणजेच ते काय झालं, हा ए इंटरसेक्शन, म्हणजे हाच काय असणार आहे, ए इंटरसेक्शन बी. ओके. एक्झाम्पल बघा. इफ ए इज इक्वल टू 3, 5, 7, 9, 10 आणि सेट बी मध्ये कोणते कोणते एलिमेंट्स आहेत, 5, 9, 11, 12, देन ए इंटरसेक्शन बी. ए आणि बी मध्ये जे कॉमन एलिमेंट्स असणार आहेत ते म्हणजेच आपलं काय असणार आहे, ए इंटरसेक्शन बी असणार. आता ह्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत बघा. 3 ए मध्ये आहे, बी मध्ये नाही. 5 ए मध्ये आहे, बी मध्ये पण आहे. 7 आहे, 7 नाही बी मध्ये. 9 ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे. 10 नाही आहे. 11 आणि 12 पण सेट ए मध्ये बिलॉंग करत नाही. म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, 5 आणि 9, कारण की दोन्ही सेट मध्ये ते एलिमेंट्स बिलॉंग करतात. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे. इफ A is equals to X such that X is equals to 3n, n belongs to Z, Z म्हणजेच काय, सेट ऑफ इंटीजर, अँड सेट B is equals to X, X belongs to 2n, n belongs to Z. Z म्हणजेच काय, सेट ऑफ इंटीजर सांगितलं. सेट ऑफ इंटीजर मध्ये काय असतात, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स इन्क्लुडिंग 0. ओके. सेट ए मी काय दिला, ह्याला आपण काय केलं, टॅब्युलर फॉर्म मधलं सेट बिल्डर फॉर्मच्या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. आता 3n, n काय आपण करणार, व्हॅरीज करणार. फर्स्ट n इज इक्वल्स टू 0 ठेवला, 0 आला. 1 ठेवला 3, 2 ठेवला 6, 3 ठेवला 9, अप टू सो ऑन इनफायनाइट. सिमिलरली निगेटिव्ह नंबर पण ॲज इट इज आपण -1, -2, -3 पुटअप केल्यानंतर काय येणार आहे, -3, -6, -9. सेट बी मध्ये पण तसंच करायचं. यांची व्हॅल्यू काय करायचं जायचं, व्हॅरीज करायची जायची. झेड म्हणजेच काय असणार आहे, सेट ऑफ इंटीजर्स, -3, -2, -1, 0, 1, 2. ओके, अप टू सो. त्याप्रमाणे यांची व्हॅल्यू व्हॅरीज करत हा सेट काय होणार आहे, इनफायनाइट सेट्स डिफाईन होणार. आता ह्या दोन्ही सेटमध्ये कॉमन काय आहे, तर बघा 0 आहे, 0 आहे. 3 नाही आहे. 6 आहे, ह्याच्यामध्ये पण 6 आहे. 8, 8 म्हणजे काय असणार आहे, जे 6च्या मल्टिपल्स असणार आहेत ते एलिमेंट्स काय येणार आहेत ह्याच्यामध्ये, इंटरसेक्शनच्या फॉर्ममध्ये येणार आहेत. हिअर ए इंटरसेक्शन बी 0, 6, 12, 18 अप टू
सो ऑन. म्हणजेच हा सेट काय झाला, एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6 एन, एन बिलॉंग्स टू झेड. ओके. नेक्स्ट अगेन एक एक्झाम्पल आहे, एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स इज अ फॅक्टर ऑफ 12 आणि बी सेट काय दिला, एक्स इज अ फॅक्टर ऑफ 18. फॅक्टर म्हणजेच काय, एक्स कशाला डिवाइड करू शकतो, 12ला डिवाइड करू शकणार आहे आणि हा एक्स काय असणार आहे, 18ला डिवाइड. म्हणजे इथं नेक्स्ट सेट ए लिहिलाय 1 2 3 4 6 12. हे काय सहाचे सहा इलेमेंट काय करतात, 12ला डिवाइड करू शकतात, म्हणजे 12चे फॅक्टर्स आहेत. आणि बी काय झालं, 18चा फॅक्टर 1 2 3 6 9 18. हे काय झालं, 18चे फॅक्टर. त्याच्यामधले कॉमन एलिमेंट 1 2 3 6. ओके. म्हणजे ए इंटरसेक्शन बी. नेक्स्ट बघा प्रॉपर्टी. नेक्स्ट प्रॉपर्टीज बघा, लेट ए बी सी बी द सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट एक्स. तिन्ही सेट काय झाले, एक्सचे सबसेट्स आहे. तर खाली प्रॉपर्टी आपण डिस्कस करणार. फर्स्ट आहे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू बी इंटरसेक्शन ए. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. लेफ्ट साईड इक्वल्स टू राईट साईड इक्वल असेल तर इथं काय होते, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी एक्झिस्ट होते. दोन्हीमध्ये काय असणार आहे, कॉमन एलिमेंट सेम असणार आहे. आता ए इंटरसेक्शन बी घेतलं, दोन्हीमधले कॉमन एलिमेंट सेम एलिमेंट 1 2 3 6 असणार. नेक्स्ट बी इंटरसेक्शन ए केलं तरी पण तेच असणार. नेक्स्ट आहे ए इंटरसेक्शन बी इन ब्रॅकेट इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन ब्रॅकेट बी इंटरसेक्शन सी. हे तीन सेट घेतलेले आहेत. तिन्ही सेटमधले लेफ्ट राईट कंडिशन इक्वल असेल तर ती काय असणार आहे, असोसिएटिव्ह प्रॉपर्टी एक्झिस्ट होणार. ओके. फॉर एक्झाम्पल बघूया. सपोज ए हा सेट आहे, आपण असोसिएटिव्ह प्रॉपर्टी चेक करणार आहे. ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. इथं ए बी सी तीन सेट आपण डिफाईन केलेले. ओके. फर्स्ट आपण लेफ्ट साईडचं बघूया. ए इंटरसेक्शन बी काय येणार आहे, कॉमनमध्ये एलिमेंट्स कोणते कोणते, 2 4 6 8 2 4 6 8. हे चार एलिमेंट सेट ए मध्ये आहेत, म्हणजे कॉमन काय झालं 2 4 6 8 झालं. नेक्स्ट अगेन इंटरसेक्शन काय घ्यायचं आहे, ब्रॅकेटमध्ये ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ओके. ह्या सेटचं आणि ह्या सेटचं आहेत मला इंटरसेक्शन. आता या दोन्ही सेटमध्ये कॉमन एलिमेंट्स कोणते आहेत, 3 नाहीच आहे, 6 9 पण नाही, म्हणजे यांचं इंटरसेक्शन काय आलं 9. ओके. लेफ्ट साईड झाली, राईट साईड बघूया. फर्स्ट काय केलं, बी इंटरसेक्शन सी काउंट केलं. आता इथं बी इंटरसेक्शन सी काय येणार आहे, बी आणि सी मधले कॉमन एलिमेंट ओनली 6 आहे. नेक्स्ट ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. ओके. बी ए मध्ये आणि बी इंटरसेक्शन सी मध्ये कॉमन एलिमेंट्स ओनली 1 आहे, 6. ओके. 6 इथं चुकून झालं 9, इथं काय येणार आहे 6 आहे. हा एलिमेंट सेम आहे. ओके. 6. तर लेफ्ट साईड इज इक्वल टू राईट साईड एक्झिस्ट झालेलं आहे, म्हणजे इथं काय होतं, असोसिएटिव्ह लॉ एक्झिस्ट होतं. नेक्स्ट आहे ए इंटरसेक्शन ए इज इक्वल्स टू ए. आता एला इंटरसेक्शन घेतलं म्हणजेच काय होणार, ह्या सेटचं हा ए सेट आहे, ए इंटरसेक्शन ए काय येणार आहे, ए सेट येणार आहे, सगळेच एलिमेंट्स कॉमन असणार आहे. आता ए इंटरसेक्शन 5 इंटरसेक्शन ए इज इक्वल्स टू 5. ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट 5 असणार आहे. ए कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ए कॉम्प्लिमेंट म्हणजे असे एलिमेंट जे ए मध्ये नाहीत, फक्त एक एक्स मध्ये असणार आहेत, म्हणजे युनिव्हर्सल सेटमध्ये असणार, म्हणजे ह्यांच्यामध्ये कोणताही कॉमन एलिमेंट नसतो, मग त्यांचं कायम नेहमी काय असणार आहे, इंटरसेक्शन 5 येणार. नेक्स्ट ए इंटरसेक्शन एक्स इज इक्वल्स टू ए आणि ए इंटरसेक्शन यू इज इक्वल्स टू ए. एक्स आणि यू म्हणजेच काय, युनिव्हर्सल सेटच डिफाईन केलं आहे. इथे दोन वेगवेगळे सिम्बॉल्स डिनोट केलेले आहेत, त्यामुळे आपण ॲज इट इज घेतलेले. नेक्स्ट बघा, इफ ए कंटेनड इन बी देन ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू ए. ए कसा आहे, ए कशामध्ये कंटेन आहे, बी. तर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल्स टू काय असणार आहे, ए असणार आहे. कसं काय, सपोज हा बी सेट डिफाईन केला मी, बी मधलेच काही एलिमेंट सेट ए मध्ये असणार आहे. ओके. 2 4 6 8 9 10. ए मध्ये मी असे एलिमेंट्स घेतले 4 8 6. ओके. ए मधले सर्व एलिमेंट्स कशामध्ये आहेत, बी मध्ये 4 8 6
म्हणजे ए कंटेनड इन बी. आता दोन्हीमधलं इंटरसेक्शन घेतलं तर दोन्हीमध्ये कॉमन एलिमेंट्स कोणते असणार आहेत? 4, 8, 6. म्हणजेच कोणता सेट आला? ए सेट आला. म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय असणार आहे? ए. नेक्स्ट, ए इंटरसेक्शन बी कंटेनड इन ए अँड ऑल्सो ए इंटरसेक्शन बी कंटेनड इन बी. जर दोन्ही ए इंटरसेक्शन बी कंटेन हा एकडे असेल, ऑल्सो ए इंटरसेक्शन बी कंटेनड इन बी कडे. ओके, तर हे इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये कॉम्प्लिमेंट, युनियन आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटरसेक्शन ही प्रॉपर्टी डिस्कस केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले बाकीच्या ऑपरेशन्स डिस्कस करूया. थँक्यू.